नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. मिर्झा राजांना उदयराज मुन्शीने आपली ही 3 पदरी राजकीय कल्पना समजावून सांगितली होतीच. आता ती औरंगजेबाला आणि शिवाजी राजांना त्यांच्यापुरती समजावून सांगून कृतीत आणण्याची अवघड कामगिरी मिर्झा राजांनी हाती घेतली. त्यांनी आपल्याच छावणीत शिवाजी राजांना मुद्दाम बोलावून घेऊन आग्रा इथं बादशहाच्या भेटीस चलाच, त्यात तुमचा म्हणजेच मराठी राज्याचाही कसा फायदा होणार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रथम तर महाराजांनी राजाची ही आग्र्यास दरबारात जाण्याची कल्पना स्पष्ट नाकारली. कारण औरंगजेब हे काय हलाहल आहे हे त्यांना माहिती होते ना. पण मिर्झा राजांनी परोपरीने पटवीत महाराजांना असे स्पष्ट वचन दिले की महाराज, आपण आग्र्यास चलाच, झाला तर तुमचा फायदाच, तोटा नाहीच. तुमच्या प्राणाच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. हा राजपुतांचा शब्द आहे. तुळशीबेल हातात घेऊन तुम्हाला वचन देतो की तुम्ही सुखरूप जाल आणि सुखरूप परत याल. माझा मुलगा रामसिंग तेथे आहे. तो माझ्या इतकीच तुमची जोखीम घेईल आणि सांभाळेल. खात्री ठेवा, चलाच. तरीही महाराजांनी एकदम हो म्हटले नाही. ते राजगडास परतले. आपल्या सर्व सहकाऱ्यांशी बोलले. ही आग्र्याची कल्पना गोंडस होती, पण तितकीच भयंकर धोक्याची होती. गाठ औरंगजेबाशी होती, ज्याने आपल्या बापापासून प्रत्यक्ष पोटच्या थोरल्या पोरापर्यंत अनेक आप्त इष्टमित्रांचाही कायमचाच निकाल लावला. तो औरंगजेब शिवाजी राजांच्या बाबतीत कसा वागेल याची कल्पनाच दाहक होती. ती कुणालाच राजगडावर पटणारी आणि पचणारी नव्हती. हा धोका भयंकर आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी प्रतिकूल मत दिले. महाराजांनी आग्र्यास जाऊ नये. महाराज मात्र मनात धाडसी खेळ खेळण्याचा विचार करीत होते. आग्र्यास जावेच. एकदा ही मोगलाई आणि राजपुती माणसं जवळून न्याहाळावीत हा विचार त्यांच्या मनात निश्चित डोकावला. 500-500 वर्ष हा उत्तर हिंदुस्थान गुलामगिरीत राहतो तरी कसा अन सुलतानी सत्ता ठेवते तरी कसे हे एक कोडेच होते. महाराजांना ते निरखायचे होते. 500 वर्षात स्वातंत्र्यासाठी एकही बंड नाही. एका आरवलीतील सिंहाने आपले राज्य सार्वभौमत्वाने टिकवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. त्याला कोणाचीही साथ नाही. का नाही? असं काय अलौकिकत्व या सुलतानी दंडसत्तेत आहे? पाहू तरी. या आशयाचेच विचार महाराजांच्या मनात उकळत असतील नाही? त्यांचा विश्वास मिर्झा राजांच्या शब्दावर नक्कीच होता. हा राजपूत फसवणार नाही, वचन पाळील आणि आपण सुखरूप जाऊ अन सुखरूप येऊ एवढी तर खात्रीच महाराजांना होती. ती तुळशीची अन बेलाची पाने त्यांना खुणवीत असावीत. महाराजांनी आपल्या सवंगड्यांना याच मुद्द्यावर पटवून दिले की आपण सुखरूप जाऊ, सुखरूप परत येऊ. मानाने, सार्वभौम प्रतिष्ठेने, नवीन काही शिकून, नवीन काही स्वप्न पाहून. पण औरंगजेबाचे काय ठरले? मिर्झा राजाने औरंगजेबासही लिहिले की आपण शिवाजी राजास दरबारात येण्याचे आमंत्रणपत्र पाठवावे. मीही राजांना आग्रह करीत आहे. आपले पत्र आणि माझा आग्रह निश्चित सफल होतील. राजे दरबाराच्या भेटीस येऊन जातील. जरूर येतील. त्यात बादशहाचा खूप मोठा फायदाच होईल. मिर्झा राजे बादशहास लिहून पटवीत होते, पण बादशहास मनातून पटत नव्हते. बहुधा त्याला शिवाजी राजांची प्रतापगडाची वाघनखे आणि लाल महालात कडाडून पडलेला मामाच्या बोटावरचा भवानीचा घाव दिसत असावा. राजांनी आग्र्याला यावे ही गरजच औरंगजेबास वाटत नव्हती. पण नंतर त्यांच्या मनातील ज्वालामुखी जागा होत गेला. इथे एक फार पुढे औरंगजेबानेच नमूद करून ठेवलेली गोष्ट सांगता येते. औरंगजेब म्हणतो, मी एक फार मोठी चूक केली. त्या शिवाला मी आग्र्यात वेळच्या वेळी म्हणजे लवकरात लवकर ठार मारले नाही, ही माझी भयंकर चूक झाली. म्हणजे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की महाराजांना आग्र्यातच खतम करून टाकण्याचा विचार औरंगजेबाच्या मनात निश्चित होता. आताही औरंगजेबाने हाच विचार आपल्या डोक्यातल्या खास कप्प्यात ठेवून मिर्झा राजास कळविले की शिवाला आग्र्यास जरूर पाठवा. आणि महाराजांच्या नावानेही एक खास पत्र त्याने पाठवले. तुम्ही आग्र्यास दरबारी यावे. तुमचा योग्य तो मान करून तुम्हास निरोप दिला जाईल. हा या पत्राचा आशय आहे. हे पत्र महाराजास मिळाले. मिर्झा राजांनी तुळशीबेल हाती घेऊन महाराजास वचन दिले की तुम्ही सुखरूप जाल, सुखरूप याल. माझा मुलगा कुंवर रामसिंग आग्र्यास आहे. तो सर्व सुरक्षिततेची दक्षता घेईल. हा राजपुतांचा शब्द आहे.
महाराजांचा आग्र्यात जाण्याचा बेत ठरला. स्वराज्याच्या संपूर्ण जबाबदारीची आणि अधिकाराची शिक्के कट्यार जिजाऊसाहेबांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. यातच जिजाऊसाहेबांची थोर योग्यता स्पष्ट होते. त्यांच्या दिमतीस 3 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ देण्यात आले. पंतप्रधान, अर्थमंत्री आणि सरसेनापती. मंत्रिमंडळात हे 3च मंत्री होते. महाराष्ट्र राज्याचे सर्वात लहान असे हे पहिले आणि शेवटचे मंत्रिमंडळ. पुढे महाराजांना औरंगजेबाने आग्र्यात कैदेत ठेवले. मिर्झा राजे तेव्हा दक्षिणेत धारूर उर्फ फताहाबाद येथे होते. त्यांनी मराठी राज्याच्या स्थितीबद्दल लिहिलेले पत्र तर फारच मोलाचे आहे. मिर्झा राजे म्हणतात, इकडे मराठी राज्याचा म्हणजेच जिजाऊसाहेबांचा राज्यकारभार अतिशय चोख आणि दक्ष आहे. त्यात सुई शिरकावयासही जागा नाही. फार लक्षात घेण्यासारखी ही मिर्झा राजांची साक्ष आहे. त्यातून जिजाऊसाहेब, मंत्रिमंडळ आणि एकूणच मराठी राज्यकारभारात असलेली एकूण एक माणसे केवढ्या जबाबदारीने आणि निष्ठेने राज्य सांभाळत होती ते दिसून येते. शिवाजी महाराजांच्या अनेक योजना आणि त्यानुसार केलेल्या कृती या विस्मित करणाऱ्या आहेत. काळ, काम आणि वेग यांचं जसं भान त्यांनी काटेकोरपणे राखलेलं दिसतं, तसंच त्या योजनेत संभाव्य धोके आणि घातपात टाळण्यासाठी त्यांनी केलेली बुद्धीची आणि प्रतिभेची कसरत ही विस्मित करणारी आहे. या सर्व योजना मग त्या अफजल प्रकरणीची असो, लाल महाल छाप्याची असो, पन्हाळगड सुटकेची असो वा सुरतस्वारीची असो, त्यांच्या एकट्या स्वतःवर अवलंबून नव्हत्या. त्यात सहभागी होणारा प्रत्येक सैनिक आणि अधिकारी हाही तेवढाच प्रमुख सहभागी घटक होता. त्यामुळे त्या योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येक घटकावर सारखीच पडत होती. घटकांची संख्या मोठी होती, त्यामुळेच योजना फसण्याचीही शक्यताही मोठी होती. योजना डोंबाऱ्याच्या तारेवरून झपझप चालण्याइतकीच अवघड असायची. शेवटपर्यंत यशस्वीरित्या पोहोचला तर जग कौतुकानं टाळ्या वाजवेल, म्हणेल, वा काय विलक्षण करामत केली. पण जर थोडीसुद्धा चूक झाली तर सर्वस्वाचा नाश. मग जग म्हणेल, वेडा, काहीतरीच करायला गेला अन धगधगत्या खाईत जळून मेला. अशीच एक योजना महाराजांनी पन्हाळगड काबीज करण्यासाठी योजली. पूर्ण पूर्वतयारीने महाराज दिनांक 15 जानेवारी 1666 या दिवशी कोल्हापूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरील गंधर्वगडाच्या परिसरात अंदाजे 4000 सैन्यानिशी पोहोचले. रात्रीचा अंधार होता. मोहीम मोठी होती. गुप्तता राखायची म्हटलं तरी हजारो सैन्याच्या हालचालीत ती कशी राखता येणार? म्हणून जे काही करायचं ते कमीत कमी वेळात आणि अत्यंत वेगाने, म्हणजे शत्रूला पत्ताही लागणार नाही अशी दक्षता घेऊन करायचं हे निश्चित होतं. महाराज गंधर्वगडाच्या परिसरात आले. त्यापूर्वी त्यांनी नेताजी पालकर सरसेनापती यांना सूचना म्हणजेच हुकूम देऊन बजावले की या अमुक अमुक वेळेला अमुक ठिकाणी सैन्यानिशी आम्हाला सामील व्हा. महाराज स्वतः अगदी काटेकोर ठरल्याप्रमाणे तयार राहिले. पण नेताजी पालकर समयास पावले नाहीत. त्यांची वाटही जास्त वेळ पाहता येत नव्हती. मध्यरात्र उलटली. महाराज अधीरतेने वाट पाहत होते. जर आताच हल्ला केला नाही तर अशी संधी पुन्हा येणार नाही या जाणिवेने ते अस्वस्थ होते. अखेर नेताजी पालकर आलेच नाहीत. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. एकतर मोहीम रद्द करा किंवा आहे त्या बळानिशी आत्ताच हल्ला करा, असा तो प्रसंग काटेकोर तारेवरचा होता. अखेर महाराजांनी पन्हाळगडावर चालून जाण्याचा निर्णय केला. सैन्य पन्हाळगडाच्या कुशीत शिरले. गडाच्या पूर्वेच्या दरवाजावर म्हणजेच 4 दरवाजावर महाराजांनी एकदम हल्ला चढविला. किल्लेदार आपल्या आदिलशाही सैन्यानिशी महाराजांच्यावर अपेक्षेपेक्षाही तडफेने चालून आला. भयंकर लढाई पेटली. कल्लोळ उसळला. महाराजांची दाणादाण उडाली. पराभव झाला. त्यांनी माघार घेतली. त्यांचे 1000 सैनिक मारले गेले. महाराज विशाळगडाकडे पसार झाले. हा पराभव का झाला? नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे हा पराभव झाला. 1000 माणसे मेली. अतिशय नुकसान झाले. शिवाय पन्हाळ्याचा दुरावा आणखीन वाढला. महाराज संतप्त झाले. काटेकोर योजना सर्वांनी मिळून काटेकोरपणे पार पाडली तरच इतिहासात कौतुकाची ठरते, नाहीतर फजिती, फटफजिती, अपार नुकसान. महाराज विशाळगडावर पोहोचले. हेच नशीब. नेताजी पालकर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 17 जानेवारीस विशाळगडावर परस्पर आला. आता महाराजांच्या समोर जाणं म्हणजे भडकलेल्या आगीत प्रवेश करणंच होतं.
नेताजीला तरीही जाणं भाग होतं. तो गेला आणि महाराजांनी त्याला तलवारीसारखाच सपकन सवाल केला. समयास कैसे पावला नाहीत. महाराजांनी नेताजीला ताबडतोब सेनापतीपदावरून बडतर्फ केले. सणापूर्वीच्या स्वराज्याचा सरसेनापती एका क्षणात बडतर्फ झाला. पुढं घडलं ते फारच दुःखद. नेताजी पालकर विशाळगडावरून निघाला आणि विजापुरास आदिलशाही फौजेत दाखल झाला. स्वराज्याचे नाते संपले. खरं म्हणजे नेताजीच्या दुःखद आयुष्यास सुरुवात झाली. नंतर तो दिलेर खानास मिळाला, म्हणजेच औरंगजेबाचा तो नोकर बनला. मराठी इतिहासातील हा केवढा दुःखद प्रसंग. यात महाराजांची चूक होती का? नेताजीला का उशीर झाला? एवढी मोठी चूक नेताजीसारख्या सरसेनापतीने केल्यावरही महाराजांनी त्याला क्षमा करावयास हवी होती का? पुढे पन्हाळा जिंकून घ्यावयास 8 वर्षाचा उशीर झाला. त्याला जबाबदार कोण? या सगळ्याच प्रश्नाच्या गांधील माशा आपल्याला सतावतात. समाधान करणारं उत्तर सापडत नाही. यातून भयंकर वेदना देणारी गोष्ट म्हणजे नेताजीने औरंगजेबास सामील व्हावे ही. महाराजांनी यापूर्वी पंतप्रधान पदावरून 3 वेळा माणसे काढून टाकली. इतरही अनेक पदावरून महाराजांनी माणसे काढली, नवी नेमली, पण नेताजी पालकरच्या सारखा अनुभव आला नाही.